हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्याकडे ना नारळ असे भरपूर असतात आणि आपल्याला काय करावं हेच काही सुचत नाही. चला तर या नारळाचं आपण 3 महिने टिकणारं एक पदार्थ छान असा करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पाहत राहा. तर हे पहिलं नारळ आहे ना मी फोडून घेते, सगळं काही वरचं ते काढून घेते. इथे मी 2 नारळ घेतली होती. 2 नारळ घेऊन फोडून बघा एवढा मोठा बाउल भरलेला आहे आपल्याला नारळाचा किस. तर पहा यापुढे आपण काय करणार आहोत ते सुद्धा दाखवते. पण त्याआधी आहे ना हे बघा, हे मी मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला आहे ना कढई घ्यायची आहे आणि कढई छानपैकी गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मोठा चमचाभर इथे मी तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे खोवलेलं नारळ टाकायचं आहे. आपण याच्यामध्ये तूप का घालतो, कारण की अजिबात चिटकणार नाही म्हणून. तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीही इथे चालणार आहे. तर बघा 2 नारळाचा खीस भरपूर असा झालेला आहे. छान असं तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. आता हे परतून का घ्यायचं छान असं, कारण की जास्त दिवस टिकण्यासाठी याच्यातलं जे पाणी असतं ना, पाणी सुकायला पाहिजे. याच्यातलं जे पाणी असतं ना ते सुकलं की मग आपली जी वडी आहे ना तर 2, 3, 4 महिने अगदी टिकू शकते. खूप छान लागते आणि कुटकुटीत होण्यास मदत होते. अजिबात कलर चेंज झालेला नाहीये आणि असं परतत राहिलं ना, आपण मिक्स करत राहिलं, असं परतून घेतलं ना 3-4 मिनिटं की याच्यातलं जे तेल असतं ना ते सुटण्यास ते सुटतं छान असं. याच्यातलं आता ते पाणी जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणात इथे कमी झालेलं आहे. आता तेल सुटायला इथे मदत झालेली आहे बघा. आता ही एक मोठी वाटी भरून म्हणजे बाउल भरून नारळाचा किस होता, तर इथे मी अर्धा बाउल साखर घेते. म्हणजे 4 वाटी आपलं जे किस होता ना त्याला आपण 2 वाटी मोठी साखर टाकत आहे. साखर टाकून मिक्स करून घेऊया. आता हे आपण मिश्रण एकदम मंद आचेवर करत आहोत. आता कुठे न जाता आपल्याला एकसारखं हे ढवळत राहायचं आहे, नाहीतर आपण विचार करतो भरपूर वेळ लागतो आणि आपण असंच सोडतो आणि दुसरी कामं करत राहतो. पण तसं न करता, नाहीतर मिश्रण आपलं खाली लागू शकतं. इथे आपण एकसारखं मिक्स करून झालं की त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी दूध टाकते. तुमच्याकडे साय असेल किंवा क्रीम असेल ती सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता दूध टाकून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, कारण की आपली जी नारळाची वडी आहे ती खुशखुशीत तर होणारच आहे, पण आतून रसरशीत बनायला मदत होते. त्यासाठी इथे आपण दूध आणि साखरेचा वापर केलेला आहे. साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आता छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता चिमूटभर आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. असं म्हणतात की गोडाचा पदार्थ असला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं असतं. मीठ टाकून छान असं परत मिक्स करून घेऊया. आता हे सारण झालेलं आहे की नाही हे आपण चेक करूया. त्यासाठी थोडंसं सारण आहे ना या डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे. आता इथे आपण टाकणार आहोत वेलची पूड. वेलची पूड टाकल्याने छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया. आपण जे एका डिशमध्ये सारण ठेवलेलं होतं ते आपण आता चेक करून बघणार आहोत गोळा होतोय का.
तर पहा छान असा गोळा होतोय, हे बघा. म्हणजे आपलं वडी बनवण्यासाठी हे सारण तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. इथे गॅस बंद करायचा आहे. इथे मी एक ताट घेतलेला आहे. आता इथे संपूर्ण ताटाला आहे ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्याने कसं आपली वडी आहे ना अजिबात चिटकणार नाही आणि पटकन अशा फोडी निघणार. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर पेपर. परत अगदी थोडंसं आपण तूप लावूया. आपलं जे सारण तयार केलेलं आहे ते आपण इथे टाकून घेऊया. आता आपण बघा सेट करून घेणार आहोत. आता तुम्ही इथे वाटी वगैरे काहीही घेऊ शकता, पण हे इथून पुढे आपल्याला ही प्रोसेस फटफट करायची आहे. पैकी असं सेट करून घेतलेलं आहे पहा. आता 10 मिनिटासाठी आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. 10 मिनिटांनी आपण वड्या पाडणार आहोत. हलकसं थंड झालेलं आहे, अजून एकदम थंड झालेला नाहीये. थोडंसं गरम असतानाच आपल्याला पहिला तर कडा सोडून घ्यायचे आहेत. अशा कडा सोडून घेतल्या ना की आपल्या वड्या सुद्धा खूप छान कट होतात. आता आपल्याला पळीने नाहीतर तुम्ही सुरीनेही कट करू शकता. इथे पाहू शकता छान अशा वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. मध्यभागी सुरी आहे ना आपण अशी करायची आहे. तर ही पाहू शकता. एकदम रसरशीत असे झालेले आहेत. आपल्या नारळाच्या वड्या बघा खूप छान आणि कुटकुटीत अशा झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.